आज बनवलेली आहे छान अशी रानातली तांदूळचा भाजी. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. टोमॅटो खुरपत होतो, त्याच्यात खूप ही भाजी आहे. मग येताना घेऊन आलो. त्या ताईंनी पण नेली, आम्ही पण आणली. तर काय केलं आत्याने छान निवडून धुवून घेतली. कढईमध्ये तेल घातलं, लसूणच्या पाकळ्या टेचून टाकल्या आणि ती भाजी टाकली. त्यात नंतर काय करायचं, शिजत आल्यावर शेंगदाण्याचं कूट घालायचं. आत्ता झालेत आमचे टोमॅटो निवडून. 17-18 कॅरेट होते. पण कसं होतं, लहान मोठी बाजूला काढावी लागतात. त्याच्यामुळे खूप सारा उशीर झाला. टोमॅटो काढायलाच आम्हाला 7 वाजले होते. तर इकडे ही भाजी तयार झाली. आत्याने तोपर्यंत भाजी केली आणि मग नंतर मी आमटी बनवली. ती आहे फुकट आमटी. तर आम्ही काय करतो, शेंगदाण्याची आमटी बनवतो कांदा टोमॅटो घालून. घरचा इसूर घालायचा छान. नंतर जर तुम्हाला ह्याच्यात शेव घालून खायची असेल तर तरी ती शेवभाजी झाली. तर इकडे भात झालेला आहे आणि अशी बनवली आज मी फुकट आमटी. एवढी छान लागते ना टेस्टला. तर ह्याची रेसिपी मी तुम्हाला नक्की दाखवेल कशी करायची आहे ती. आज रानामध्ये हे चालू होतं, टोमॅटो खुरपायचं चालू होतं. त्याच्यामुळे तिथे उशीर झाला. नंतर टोमॅटो काढली, त्याच्यामुळे पण खूप सारा उशीर झाला होता. आणि ही बनवलेली आहे भाजीची भाकरी. आधी 2-3 भाकरी करून घेतल्या ज्वारीच्या आणि ही भाजीची भाकरी बनवली. तर काय होतंय, आमच्या चुलीजवळ ना थोडासा अंधार आहे. का ताईंची कमेंट आहे की अंधार दिसतोय, तिथे छान मोठा बल्ब लावा. तर नक्की मी मोठा बल्ब लावेन. काय होतं, किड्यांमुळे मी बल्ब लावत नाहीये मोठा. तर व्हिडिओ कसा वाटला